माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली। महाराष्ट्राचा उडता पंजाब झाला असं राजू शेट्टी यांनी म्हटलं। फडणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आले नाहीत। मुंबईतील आंदोलनानंतर राजू शेट्टी यांनी आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। राजू शेट्टींना अशी भाषा शोभत नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। ड्रग पेडलरांच्या मुसक्या बांधा, पण तुमची ती हिंमत नाही। कदाचित त्यांचं खरकट तुमच्या मिशीला लागलेलं असेल, परंतु हे या महाराष्ट्रामध्ये आम्ही चालून देणार नाही। कायम काय तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही आहे। उडता पंजाब अशी अवस्था महाराष्ट्राची व्हायला लागलेली आहे। आपल्याला आकडेच या ठिकाणी पाहायला मिळतात। पंजाबची स्थिती काय, इतर राज्यांची स्थिती काय आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे। त्यामुळे महाराष्ट्राला अशा पद्धतीने बदनाम करणं हे राजू शेट्टींना शोभत नाही। जे नियमात बसतात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली। मराठा समाजासाठी सरकारने अनेक गोष्टी केल्यात असं फडणवीसांनी म्हटलंय। तर कमिटीकडून नियमांप्रमाणे जात प्रमाणपत्र वाटप केलं जात असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। प्रमाणपत्र मागितलंय आणि खूप प्रमाणपत्र पेंडिंग आहेत अशी परिस्थिती नाही। जे प्रमाणपत्र मागितले जातात त्यातले जे त्या नियमात बसतात ते सगळे दिले जातात। कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत। उलट अधिक ताकदीने आम्ही त्या चालवतो आणि जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेलं आहे। शिवसेनेनं शेतकरी धोरण तयार करायला हवं। शिवसेनेचे शेतकरी धोरण स्पष्ट करण्याची गरज आहे असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। तर आमदार बच्चू कडू यांनी आता शिवसेनेलाच घरचा आहेर दिलाय। शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे असं कडूंनी म्हटलं। तर कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी टोल फ्री नंबर सुरू करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं टोल फ्री नंबर सुरू करू, बच्चू कडू यांनी आता सरकारकडे मागणी केली आहे। शिवसेनेचं शेतकऱ्याप्रती असणारं धोरण हे सुद्धा स्पष्ट करण्याची गरज आहे। हे 6 महिन्यात आम्ही प्रत्येक विभागावर महाराष्ट्रात तुम्हाला माहित आहे का विभाग बदलला का पीक पद्धती बदलतं। विभाग वाईज एक धोरण बसलं पाहिजे शेतकऱ्याचं। पहिले शिवसेनेनं धोरण केलं पाहिजे। शिवसेनेनं शेतकऱ्याप्रती आपलं धोरण स्पष्ट करणं फार गरजेचं आहे आणि मग त्या धोरणावर खऱ्या अर्थानं सरकारला कसं घेऊन जाता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय। कायमस्वरूपी काय उपाययोजना करणार, पुन्हा मी कर्जबाजारी होणार नाही, कर्जबाजारी झालो तर आत्महत्येच्या दरावर उभा राहणार नाही, याच्यासाठी एक टोल फ्री नंबर उभा केला पाहिजे सरकारनं। नाही सरकारनं केलं तर आम्ही शिवसेनेकडून करणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।